की देव अवताराला काय येतो. रामप्रभूंचा अवतार, रामप्रभूंच्या अवतारामागे बरेच कारण आहेत. आता एक गोष्ट विचार करा, प्रभू रामचंद्रांचा अवतार झालं. काही संत असे आहेत, काही देवता असे आहेत ते अवताराला येतात. काही जणांचा अवतार असतो, काही जणांचे जन्म असतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, संतांचे आणि देवाचा काय आहे. महिला मंडळ, संतांचा आणि देवाचा अवतार आहे, बरोबर. आणि तुमचा आमचा काय आहे, तुमचा आमचा अवतार आहे का, नाही, जन्म आहे. ज्यांचा अवतार असतो त्यांचे कार्य निश्चित असतात. आता संतांचे आणि देवाचं कार्य निश्चित कशाचं म्हटलं तर पहा, संतांच्या आणि देवताच्या अवताराचं प्रत्येक कार्य निश्चित असते. जन्मल्यापासून निर्वाणापर्यंत त्यांनी काय करायचं, त्यांच्या जीवनामध्ये येऊन केव्हा जेवायचं, केव्हा कोणाचं वध केव्हा करायचं, कोणाशी कधी युद्ध करायचं, सगळं काही ठरलेलं असतंय. कोणाचं, अवतारी पुरुषांचं. गरमी झाली तुम्हाला, नाही ना, फ्रेश बसा बरं, असं टवटवीत बसा जरा. तुमच्याकडे बरोबर जरा मला पण उल्हास आला पाहिजे ना. आता काही टेन्शन घ्यायचं नाही. 7 दिवस आपल्या गावात सप्ताह, सगळे काम बंद करायचे आणि इथं येऊन बसायचं. गहूला काही होत नाही. तुम्ही माझं कीर्तन ऐकलं ना, तुम्हाला 2 पायल्या गहू जास्त होणार बघा. फक्त इथं येऊन कीर्तन ऐकायचं दररोज. चिंता करायची नाही, चिंता सोडून द्या. कवर चिंता करता आता. असो, विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याच्या अवताराचं पहिलं कारण आहे रुंदेचा श्राप. आता तुम्ही म्हणाल रुंदा कोण, सगळ्यांनी लक्ष देऊन कीर्तन ऐका. सगळ्यांचं लक्ष आहे ना. रामप्रभूंच्या अवताराचं पहिलं कारण म्हणजे पतिव्रता नारी रुंदा, त्या रुंदेचा श्राप. आता रुंदा नेमकी कोण होती. रुंदा माहिती आहे का एक तुम्हाला, वृंदावन माहिती आहे का, वृंदावन, तुळशीचं वृंदावन. ती जी रुंदा आहे, ती जे वृंदावन आहे तीच एक स्त्री आहे. जे वृंदावन आहे ते वृंदावन म्हणजे जालिंदराची पत्नी ती रुंदा. ती जालिंदराची पत्नी एवढी पतिव्रता होती, एवढी पतिव्रता होती की तिचा पती सगळ्या पृथ्वीवरती धुमाकूळ माजत होता. सगळ्यांना पराजित करून सोडलं महाराज. इंद्राला पराजित केलं, ब्रह्माला पराजित केलं. एवढंच नाही महिला मंडळ, भोले शंकर आपले सगळ्यांचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्यामध्ये किती ताकद आहे आपल्याला सांगायची गरज आहे का, नाही. पण त्यांना सुद्धा पराजित करणारे कोण होता, जालिंदर होता. एवढा पराक्रमी जालिंदर. त्याचा पराक्रम ऐकला तर म्हणता काय बाबा, विचार करा, एवढा पराक्रमी असणारा जालिंदर, त्याच्यात नेमकी ताकद यायची कुठून. तर त्याची जी पत्नी होती ती कोण होती, पतिव्रता होती. आणि पतिव्रता स्त्रीमध्ये एवढी ताकद असते की पतिव्रता तिची देवावरी सत्ता, एवढी श्रेष्ठ पत्नी होती. महिला मंडळ, तुम्हाला जर वाटत असेल ना आपले पती सगळ्या गावामध्ये श्रेष्ठ असले पाहिजे, तर तुम्ही काय व्हायला पाहिजे, पतिव्रता व्हायला पाहिजे. आपलं कुंकू बळकट पाहिजे. ज्या स्त्रीचं कुंकू बळकट असतंय ना, तिच्या पतीचा अपघात झाला तरी ती मरत नाही म्हणत तिचा पती, कारण कुंकू बळकट पाहिजे. आणि कुंकू बळकट करण्यासाठी माणसाला तपश्चर्याच करावं लागते. आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही काय घरदार प्रपंच संसार सोडून जावं का हिमालयात तप करायला, अजिबात नाही. प्रत्येक कीर्तनकार येतो, प्रत्येक कीर्तनकार सांगतो नामस्मरण करा, संसारात पडू नका, संसार करू नका, देवाचं नामस्मरण करा. मी अजिबात तसं म्हणणार नाही. संसार करा आणि परमार्थही करा. संसार करण्यासाठी देवाने संसाराची निर्मिती केलेली आहे. संसार करा तुम्ही, पण संसार कसा करायचा आहे, असोनी संसारी जिव्हे वेगो करी, किंवा संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळी, संसारामध्ये राहा, पण कसं राहायचंय, जसं पाण्यामध्ये कमळ राहतं ना तसं संसारात राहायचं. मग तुम्हाला जर तुमचं कुंकू बळकट करायचं असेल तर काय करावं लागेल, तपश्चर्या. एक सांगू, बऱ्याच महिला मंडळांचा असा प्रश्न असतोय की आमच्या पतीचे दारू सुटत नाही. बऱ्याच जणांचा असतोय, खरं सांगते हसू नका. बऱ्याच जणांचा प्रश्न असतोय की माझ्या पतीचे दारू सुटत नाही, काय करू. दररोज येते, दररोज घरी त्याच्या पुढे बडबड बडबड करते, माझंच तोंड दुखतंय. ते एका कानाने ऐकत आणि एका कानाने सोडून देत आहे, काही फरक पडत नाही. पण एक सांगू का, तुम्हाला जर वाटत असेल ना तुमच्या मालकाची दारू सुटावी, तर दररोज एकच करायचं, स्वयंपाक करायला लागलात की कोणाला बोलायचं नाही, अजिबात शेजारच्याला अजिबात शिवे द्यायच्या नाही. शेजारीने काय केलं आणि काय नाही केलं तिकडे तर बघायचं नाही. आपल्या लेकराला घ्यायचा, देवाऱ्या पुढं त्याला हरिपाठ वाचायला लावायचा आणि स्वयंपाक करत असताना दररोज हनुमान चालीसा लावायची. एक
विठ्ठल विठ्ठल आला विठाला विठाला आला विठाला. जय भगवान बाबा. लक्षात आलं तुमचं? दारू सुटण्याचा हाच एक पर्याय आहे. मी सांगत नाही, बऱ्याच शास्त्रकारामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे. मद्यपान जर सुटायचं असेल तर काय करावं लागेल? हनुमान चालिशेशिवाय पर्याय नाही. पहा, महिलेला जर कुंकू बळकट करायचं असेल तर तपश्चर्याच करावी लागणार. आता एक विचार करा, बरेच शास्त्रकार सांगतात की राक्षसाचं नाव घेतल्यानंतर माणसाला पाप लागतंय, पण इथं काय सांगितलंय की तुम्ही काय करा, राक्षसाच्या बायकाचं नाव घ्या. आता काय करावं बघा, विचार करा. राक्षस रावण झाला, रावणाचं नाव ठेवतंय का इथं कोणी? नाही ठेवत. रावणाचं नाव कोणीच ठेवत नाही, कारण त्याचं नाव घ्यायचं सुद्धा रावण लायकीचा होता का? नव्हता. पण त्याच्या पत्नीचं नाव घ्या हे सुद्धा शास्त्रकारांनी सांगितलंय. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदुर तथा पंचकन्या स्मरण नित्यम पापनाशनं. म्हणजे याचा अर्थ अशा 5 स्त्रिया आहेत, त्या 5 स्त्रियांचं जर तुम्ही नामस्मरण केलं ना, तुमची पापामधून मुक्तता होईल. असं कोणी सांगितलंय? शास्त्रकारांनी सांगितलंय. मग त्या 5 स्त्रियामध्ये सुद्धा कोण आहे? द्रौपदी माता आहेत. त्या 5 स्त्रियामध्ये सुद्धा कोण आहे? मंदोदरी माता आहेत. आता कौरवांची आई, कौरवांच्या आईचं सुद्धा यात नाव आहे. ती सुद्धा एक पतिव्रता स्त्री होती. ही जी रुंदा पतिव्रता होती, माझं बोलणं लक्षात येत आहे तुमच्या? ही जी रुंदा पतिव्रता होती, एवढी पतिव्रता होती, एवढी पतिव्रता होती. महादेव त्या जालिंदरासोबत युद्ध करायला आले, परंतु काही मरण झाला युद्ध. लेकरांनो जरा शांत बसता का? विठ्ठल विठ्ठल पतिव्रता नारी रुंदा. त्या पतिव्रता नारीचा जो पती होता जालिंदर, त्या जालिंदराने अनेक प्रयत्न केले, पण काही महादेवाने अनेक प्रयत्न केले, परंतु काही जालिंदर मरणच पावत नाही. मग काय करावं? भगवान विष्णूंच्या लक्षात आला रे, नेमकं खटकत आहे कुठं? तर भगवान विष्णूंच्या लक्षात आला रे, आपल्याला काय करायला हवं? रुंदेचं पातिव्रत्य भंग करायला हवं. मग रुंदेचं पातिव्रत्य भंग करण्यासाठी काय करावं लागेल? आले भगवान शंकर कुठं? भगवान विष्णू मृत्यू लोकामध्ये आले, आणि मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर जालिंदराचं रूप धारण केलं. जालिंदराचं रूप धारण केल्याच्या नंतर त्या रुंदेकडे गेले आणि त्या रुंदेला स्पर्श केला. परपुरुषाचा स्पर्श झाला की लगेच त्या रुंदेचं पातिव्रत्य नष्ट झालं. पातिव्रत्य तिचं नष्ट झालं का इकडे जालिंदर मरण पावला. जालिंदर मरण पावला की लगेच रुंदेला कळालं की माझा पती मरण पावलाय. एक सांगू का, जी ओरिजिनल पतिव्रता असते ना, तिला नवरा मेलाय किंवा तिचा पती मेलाय हे सांगायची गरज पडत नाही. थोडं पुढे जाऊन बोलू का? ज्या स्त्रीला कळतं, जी खरंच ओरिजिनल पतिव्रता असते, तिला जेव्हा कळतं ना आपला पती वारलाय किंवा आपला पती मेलाय, त्यावेळेस ती जीवच सोडून देते. म्हणजे जीव सोडून देत नाही ती पतिव्रता नाही, असं मला म्हणायचं नाही. बरं, गैरसमज करून घेऊ नका, तसं मला म्हणायचं नाही. परंतु मी शास्त्र सांगते. प्राणेश्वरी शब्दाचा अर्थ हा, पती मेलाय हे ऐकता क्षणी जे जीव सोडून देते ती खरी पतिव्रता आहे. रुंदेला कळालं, आणि जेव्हा रुंदेला कळालं तेव्हा रुंदा म्हणाली, हे बघा कोण आहात तुम्ही? कोणाला म्हणाली? भगवान विष्णूंना. कोण आहात तुम्ही? पटकन प्रगट व्हा, नाही तर मी तुम्हाला श्राप देईल. भगवान विष्णू पटकन प्रगट झाले, आणि भगवान विष्णू प्रगट झाल्याच्या नंतर रुंदेने सांगितलं, भगवान का फसवलं तुम्ही मला? का नुकसान केलं माझं तुम्ही? मी तर तुमची दररोज पूजा अर्चना करत होते, दररोज तुमची भक्ती करत होते, तरी सुद्धा तुम्ही मला कशामुळं फसवलं? असं म्हणल्याच्या नंतर भगवान विष्णूने सर्व काही वृत्तांत रुंदेला सांगून दिलं. रुंदा, तुझा जो पती आहे खूप माजला होता, त्याने मृत्यू लोकामध्ये खूप धुमाकूळ केला होता, आणि त्याने असं करू नये म्हणून अनेक जणांनी त्याच्यासोबत युद्ध केलं. स्वतः तुझं जे आराध्य दैवत आहे भगवान भोलेनाथ, त्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केला, परंतु किती प्रयत्न केला तरी काहीही उपयोग झाला नाही. जालिंदर मरण पावत नव्हता, कारण त्याच्या मागे तुझे पतिव्रतेची ताकद होती. आणि असं सांगितल्यानंतर वृंदा म्हणाली, ते काही असो, पण तुम्ही माझा पती मारला हे मला खूप माझ्या मनाला लागलं. त्यावेळेस वृंदेने श्राप दिला, प्रभू आज तुम्ही मला माझ्या पतीपासून वेगळं केलंय, तुमच्यावर ती सुद्धा अशी वेळ येईल ज्यावेळेस तुम्ही रामप्रभूंचा अवतार धारण करून येताल, त्यावेळेस
तुमचा आणि तुमच्या पत्नीचा सुद्धा विरह आणि वियोग झाल्याशिवाय राहणार नाही. पहिलं कारण झालं राम अवताराचं. राम प्रभूंनी याच रुंदेचा श्राप खरा करण्यासाठी राम प्रभूंचा अवतार झालं. पहिला राम अवताराचं कारण विठ्ठल. दुसरे राम अवताराचं कारण आहे बाल ब्रह्मचारी असणारे नारदजी. आता त्या नारदजीनं देवदाला श्राप दिला. आता विचार करा, नारदजी कोण आहेत? भक्त आहेत. कोणाचे? विष्णूंचे भक्त आहेत. तुम्हाला झोपा लागल्या काय? फ्रेश आहात ना? रामप्रभूंचे भक्त आहेत. कोण? नारदजी. आणि त्या नारदजीने कोणाला श्राप दिलाय? भगवान विष्णूंना श्राप दिलाय. नारदजी हिमालयामध्ये तपश्चर्या करण्यासाठी गेले आणि तपश्चर्या करण्यासाठी गेल्याच्या नंतर नारदजीने काय केलंय? कामावरती विजय मिळवलाय. 6 विकारावर विजय मिळवला. काम, क्रोध, लोभ, मत्सर, अदंभ आणि अहंकार. विजय मिळवल्यानंतर पहिला आले ते सत्यलोकामध्ये, ब्रह्मलोकामध्ये आले. आणि ब्रह्मलोकामध्ये आल्याच्या नंतर ब्रह्माजीने पाहिलं नारदजींचं खूप सुंदर स्वागत केलं. नारदजींचं स्वागत झाल्याच्या नंतर ब्रह्माजी म्हणतात, काय लेकरू आहे माझ्या लेकराने काय केलंय? कशावर विजय मिळवलाय? विकारांवर विजय मिळवलाय. जे भल्या भल्याला जमत नाही ते माझ्या लेकराने करून दाखवले. लेकरू जन्मावं असं जन्मावं. कोण म्हणताय? ब्रह्मदेव म्हणतायत. ब्रह्माजींनी खूप सुंदर स्वागत केलं. डोळ्याचं पारणं पिटलं नारदजींच्या. आणि पुढं जाऊन नारदजी भगवान विष्णूंकडे गेले. भगवान विष्णूंनी पाहिलंय नारदजींना. आणि नारदजींना भगवान विष्णूंनी पाहिल्याच्या नंतर भगवान विष्णू म्हणतात, या नारदजी, स्वागत आहे तुमचं. कुठं होते एवढे दिवस? नारदजी म्हणतात, काही नाही म्हणे, हिमालयामध्ये गेलो होतो. कशा करता? तपश्चर्या करण्याकरता. काय केलं तपश्चर्या करून? काही नाही, 6 विकारावरती विजय मिळवला. 6 विकारावरती? भगवान विष्णू म्हणाले, अहो त्याने तर भले भले प्याजर येतून तुम्ही म्हणता 6 विकारावर विजय मिळवला? कसं शक्य आहे? हो म्हणे, मी 6 विकारावरती विजय मिळवलाय. नारदजींना जरा तिथं बेकारच वाटलं. नारदजी म्हणाले, काय बाबा, मोठ्या लोकांना शब्बासकी द्यायची गेली कुठं? यांना तर छोट्या माणसाने कमाई केलेली सुद्धा खपत नाही. तसं नव्हतं भगवान विष्णूच्या मनात. पण नारदजी तसा विचार करू लागले. म्हणे जाऊ द्या. तिथं नाराज झाले. नारदजी निघून गेले कैलासावरती. कैलासावरती गेल्याच्या नंतर भगवान भोलेनाथांनी स्वागत केलं नारदजींचं. आणि नारदजींना म्हणतात, काय नारदजी, भेट नाही गाठ नाही, महिना झालं, कुठं होते तुम्ही? नारदजी सांगतात की काही नाही भोलेनाथ, हिमालयावरती गेलो होतो. कशा करतात? तपश्चर्या करण्यासाठी. कशासाठी? तपश्चर्या करण्यासाठी. कुठं गेलतो? हिमालयावरती गेलतो. आणि हिमालयावरती तपश्चर्या केली. भगवान भोलेनाथ म्हणतात, मग काय झालं तपश्चर्या करून? काही नाही, 6 विकारावरती विजय मिळवला. आता सगळं आलं होतं भोलेनाथांच्या लक्षात. पण भोलेनाथ म्हणाले, ठीक आहे, असू द्या. बरोबर म्हणाले, काही हरकत नाही. 6 विकारावरती विजय मिळवलाय, चालतंय. फक्त एवढंच एक चांगला सल्ला देऊन जातो तुम्हाला. इथं जे म्हणताय 6 विकारावरती विजय मिळवलाय, तप केलंय, ते दुसरीकडे कुठं वाचेनं काढू नका. कोण सांगताय? भोलेनाथ सांगतात. कुठं वाचेनं काढू नका. नारदजी म्हणतात, आपण केलेली प्रगती आपणच सांगायची नाही, मग कोण सांगणार? भोलेनाथ म्हणाले की पण खूप मागात पडन तुम्ही जर सांगितली तर. ठीक आहे. तिथं पण नारदजीनं खूपच वाईट वाटलं. तिथून पण निघून गेले. नारदजी पुढे गेल्याच्या नंतर मृत्यूलोकामध्ये आले. मृत्यूलोकामध्ये नारदजी आल्याच्या नंतर नारदजींना एक खूप मोठं असं स्वयंवर दिसलं. त्या ठिकाणी नारदजी गेले. नारदजी आतमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी शीलनिधी राजाचं त्याच्या मुलीचं आज स्वयंवर होतं. त्याच्या मुलीचं स्वयंवर असल्या कारणाने सगळं काही महाल त्याने सजवलेला होता. सगळीकडे फुलं फळं सगळीकडे काही सजवलेलं होतं. त्या ठिकाणी नारदजी गेले की लगेच त्या शीलनिधी राजाला खूप आनंद झाला. त्या राजाला आनंद झाला की काय भाग्यवान आहे मी, माझ्या एवढा भाग्यवान या जगात कोणी नाही. आज माझ्या लेकीचा स्वयंवर आहे आणि या ठिकाणी साधूचं आगमन झाले, खूप शुभ संकेत आहे. असं सांगितल्याच्या नंतर नारदजी म्हणाले, राजा काय आहे आज तुझ्या इथं? माझ्या मुलीचं लग्न आहे बाबा. नारदजी या ना आत. नारदजी म्हणाले, कुठं आहे तुझी मुलगी?
घेऊन ये तुझ्या मुलीला. मला काय द्यायचं आहे? आशीर्वाद द्यायचा आहे. तुझ्या मुलीला घेऊन ये. शिलनिधी राजा गेला आणि त्यांच्या मुलीला घेऊन आला. त्या मुलीच्या हातामध्ये घेतला नारदजीने आणि हातामध्ये घेतल्याच्या नंतर हातामध्ये घेतला तर तेवढ्यामध्ये नारदजींच्या मनामध्ये काम आला. नारदजी म्हणतात, अरे एवढी सुंदर मुलगी असताना मी कमून ब्रह्मचारी राहिलो असन बरं? कोण म्हणताय? नारदजी म्हणतात, एवढी सुंदर मुलगी असताना सुद्धा मी काय म्हणून ब्रह्मचारी राहिलो असं लक्षात आलं. आणि त्यांनी आशीर्वाद द्यायचा गेला कुठं? राजाला म्हणतात, राजा 10-5 मिनिट थांबा, मी वापस येतो. आता राजा म्हणाले, काय झालं तुम्हाला नारदजी? नाही म्हणे, थांबा मी वापस येतो. राजा म्हणाले, महाराज माझ्या मुलीचं स्वयंवर होतं, तिचं लग्न झालं असतं, नवरदेव निश्चित झाला असता तर मग आशीर्वाद देऊन तुम्ही गेला तर काही हरकत नाही, पण आताच कुठं निघालात? मग सांगितलं. नारदजी म्हणतात, नाही 10-5 मिनिट थांब, मी वापस येतो. नारदजी तिथून गेले तर डायरेक्ट विष्णूजींकडे गेले आणि भगवान विष्णूंकडे गेल्याच्या नंतर भगवान विष्णूंकडे गेल्याच्या नंतर भगवान विष्णूंना म्हणतात, भगवान विष्णूने पाहिलंय नारदजींना. नारदजी वापस आले. भगवान विष्णू म्हणाले, आताच तर गेला होतात, परत कशाला आलात? म्हणतो नारदजी म्हणतात, सगळं तुम्हाला नंतर सांगतो, पण मला काय करा, अगोदर तुमचे जे काही अवतार आहेत त्या अवतारापैकी, त्या 10 अवतारापैकी मला एक तरी तुमचं असं रूप द्या, जे रूप माझ्या या जगातल्या सगळ्यात सुंदर व्यक्ती मी दिसेल असं रूप द्या. कोण म्हणलंय? नारदजी. कोणाला? भगवान विष्णूंना म्हणतात की सगळ्यात सुंदर रूप द्या मला. मग भगवान विष्णू असं म्हणल्याच्या नंतर नारदजी म्हणले, भगवान विष्णू म्हणतात, ठीक आहे देतो. सोन्यासारखं रूप दिलं नारदजींना. भगवान विष्णूंनी सोन्यासारखं रूप दिलं. रूप सगळं काही सोन्यासारखं दिलं, शरीर पूर्ण सोन्यासारखं दिलं, पण नेमकं जे मुख आहे, जे तोंड आहे, तेच नेमकं माकडासारखं दिलं. आता नारदजीने कुठं आरशात जाऊन पाहिलंय? नारदजीनं सोन्यासारखं शरीर दिसलं. निघाले नारदजी स्वयंवरामध्ये. आणि स्वयंवरामध्ये नारदजी गेल्याच्या नंतर भगवान भोलेनाथांनी नारदजींच्या मागं 2 दूत पाठवले होते. म्हणले, काय करा, फक्त नारदजींच्या मागे जा, त्यांना काही बोलू नका, म्हणू नका, CCTV कॅमेऱ्यासारखे फक्त त्यांच्या मागे राहा. आता ते 2 दूतांना पाठवल्याच्या नंतर भगवान विष्णूंकडे आले नारदजी. ती बातमी सांगितली त्या दूतांनी भगवान भोलेनाथांना. आणि भोलेनाथांना बातमी सांगितल्याच्या नंतर परत भगवान भोलेनाथ म्हणाले की आता पुढं काय होतंय ते जाऊन बघा. मग नारदजी गेले स्वयंवरामध्ये गेल्याच्या नंतर करेक्ट त्या ठिकाणी 3 खुर्च्या रिकाम्या होत्या. देवाने सुद्धा खूप सुंदर निर्मिती केलेली होती. 3 खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यातील एक खुर्ची इकडल्या साईडने एक दूत बसला, पलीकडच्या साईडने 2 दूत बसले आणि नेमकी मधल्या खुर्चीवरतीच कोण बसलं? नारदजी बसले. राहू द्या. मधल्या खुर्चीवरची कोण बसले? नारदजी बसले. आता नारदजी मधल्या खुर्चीवरती बसल्याच्या नंतर हे दूत इकून तिकून चर्चा करायचे एकमेकांना. अरे काय सुंदर बाबा आहे हा. तो म्हणायचा, अरे रे रे, आता काय याच्यासोबतच मोहिनीचं लग्न फिक्स होतंय म्हणायचं. नारदजींना असं बोललं की नारदजींची फुगली ना छाती. नारदजी म्हणाले, सगळ्यात सुंदर मीच आणि माझाच नंबर, आता काही खरं नाही. पण तेवढ्यामध्ये विश्वमोहिनी आली आणि विश्वमोहिनीने काय केलं? विश्वमोहिनीने पाहिलं नारदजींना आणि विश्वमोहिनी शिलनिधी राजाला म्हणते, बाबा हे काय केलं तुम्ही? माझं एवढं मोठं स्वयंवर रचवलं आणि या स्वयंवरामध्ये सगळ्यात सुरुवातीला सगळ्यात पहिल्या खुर्चीवर माकडाला आणून बसवलं. तर नारदजींना जरा बेकार सुटलं. नारदजी म्हणाले, माकड? मी कुठं माकड आहे? तेवढ्यामध्ये तिकडून सगळ्यात शेवटच्या खुर्चीवरती भगवान विष्णू आले आणि भगवान विष्णूंकडे विश्वमोहिनी गेली, त्यांच्या गळ्यामध्ये वर मला घातल्या. तेवढ्यामध्ये हे 2 दूती काढले. त्यांना भोलेनाथाने त्यांची चेष्टा करण्यासाठीच पाठवलेलं होतं. ते 2 दूत नारदजींना म्हणतात, आणि वय नारदराव आरशात तोंड करून बघून आला नव्हतात. त्या नारदाची तर एवढी बॅटरी डिम झाली, म्हणले नेमकं मला देवाने बनवलं का असं. नारदजी तिथून जात होते बाहेर. तेवढ्यामध्ये भगवान विष्णू विश्वमोहिनीला रथात बसून घेऊन निघाले आणि ते पाहिलं नारदजीने. तेवढ्यामध्ये भगवान विष्णूने रथ थांबवला. भगवान विष्णू म्हणतात, नारदजी यायचं का बस स्टँड पोत? कोण म्हणतंय? भगवान विष्णू म्हणाले. आता तर नारदजींना खूपच राग अनावर झाला. नारदजी म्हणाले, देवा का फसवलं तुम्ही मला? कशामुळं माकडाचा चेहरा दिला? काय म्हणून तुम्ही
माझं नुकसान केलं. मग नारदजीला सांगितलं. भगवान विष्णू म्हणाले, नारदजी तुम्ही म्हणत होतात की मी 6 विकारावरती विजय मिळवलाय, 6 विकारावरती मी मात केली आहे, मग हे लग्न वगैरे काय? तुम्ही जर काम जिंकलाय तर लग्न कशामुळं करताय? आम्ही तिघांनीही तुम्हाला सांगितलं होतं की कुठेही चर्चा करू नका की तुम्ही विकारावरती विजय मिळवलाय, परंतु तुम्हाला अहंकार झाला होता. कशाचा? मी विकारावर विजय मिळवलाय. आणि तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे अहंकार, तुका म्हणे अहंकार झाला, आला तैसाची वाया गेला. पहा, तुकोबरायांनी सांगितलेलं अहंकार झाला की माणूस वाया जातो. तुम्हाला अहंकार झाला, मग आम्ही तरी काय करणार? ही सगळी रचना केली कोणी होती? भगवान भोलेनाथांनी रचना केली होती. ही सगळी माया जाळे एक रचना आहे. विश्वमोहिनी कोणी खरं नाही, काही नाही, काही नाही. जी विश्वमोहिनीसोबत तुम्ही विवाह करणार होता ती विश्वमोहिनी म्हणजे तुमची माई आहे. ती विश्वमोहिनी म्हणजे साक्षात लक्ष्मी माता आहे आणि तिच्यासोबत तुम्ही विवाह करणार होतात. हे सगळं काय आहे? नारदजींना काही राग अनावर झालेला शांत झाला नाही. नारदजी म्हणाले, भगवान तुम्ही मला फसवलं ना, मी तुम्हाला शाप देतोय. ज्या वेळेस तुम्ही आज मला आणि माझ्या विश्वमोहिनीला जे वेगळं केलंय, तुम्ही माझा आणि माझ्या विश्वमोहिनीचा जो विरह केलाय, त्याच आमचा जो विरह झालाय ना, त्या विरहाखातर तुमच्यावरती सुद्धा एक वेळेस अशी वेळ येईल. ज्या वेळेस तुमच्यावर अशी वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला सुद्धा जे आज तुम्ही मला माकडाचं रूप दिलंय त्या माकडांशिवाय तुम्हालाही पर्याय राहणार नाही. ज्यावेळेस तुम्ही वनवासात जाताल ना, त्यावेळेस तुम्हाला तुमच्यासोबत फक्त तुमच्या कार्यासाठी माकडच मदत करतील, तुम्हाला दुसरं कोणीही मदत करणार नाही. आणि आज जे तुम्ही माझा आणि मोहिनीचा विरह होऊन दिलाय ना, तुमचा आणि तुमच्या मालकिनीचा सुद्धा एक ना एक दिवस काय होणार? विरह होणार. अवताराचं दुसरं कारण विठ्ठल. रामप्रभूंच्या अवताराचं पहिलं कारण काय? रुंदेचा श्राप. दुसरं कारण आहे नारदाचा श्राप. आणि तिसरं कारण आहे दोघा जणांचं तप. एक म्हणजे माता शत्रुपा आणि दुसरे म्हणजे मनुराजा. या दोघांनी तपश्चर्या केली. हिमालयामध्ये जाऊन खूप तप केलं, खूप तप केलं. एवढं तप केलं की भगवान विष्णू साक्षात प्रगट झाले आणि विचारलं, काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे म्हणल्याच्या नंतर भगवान विष्णूने विचारलं, काय हवंय तुम्हाला? त्यावेळेस ते दोघांनी सांगितलं, भगवान काही नकोय आम्हाला, फक्त तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्यावा एवढीच आमची इच्छा आहे. असं सांगितल्याच्या नंतर भगवान विष्णू म्हणतात, त्रेतायुगामध्ये ज्यावेळेस मी अवतार कार्य धारण करून येईन त्यावेळेस तुम्ही दोघांनी माता कौशल्या आणि पिता दशरथ व्हा. तुमच्या पोटी मी राम म्हणून अवताराला येईल. अवताराचं तिसरं कारण म्हणजे यांनी जे तप केलं, या तपश्चर्याला प्रसन्न होण्यासाठी रामप्रभूंनी अवतार घेतला. अवताराचं तिसरं कारण. अवताराचं चौथं कारण म्हणजे ऋषीमुनींचा आशीर्वाद असलेला, काही ऋषीमुनींचा श्राप, काही ऋषीमुनींचा आशीर्वाद. कारणं जर बघत गेले तर खूप कारण आहेत याला, परंतु थोडक्यात आपण कारण सांगून पुढच्या अभंगाला सुरुवात करू. विठ्ठल. रामप्रभूंचा अवतार झाला, हे सगळ्यांचे कारण, हे असे अनेक कारण आहेत. या सगळ्यांच्या कारणासाठी कोणाचा अवतार झालाय? आज ज्यांचा जन्म आहे. कोणाचा जन्म आहे आज? रामप्रभूंचा. रामप्रभूंचा जन्म झालाय. रामप्रभूंनी अवतार कशासाठी धारण केलाय? धर्माच्या रक्षणासाठी आणि दुष्टांचे सहारा करता अवतार धारण केला. अभंगाचं पहिलं चरण. धर्म रक्षमाया, धर्म रक्षमाया अवतार घे, धर्म रक्षमाया, धर्म रक्षमाया, धर्म रक्षमाया अवतार घे, धर्म रक्षमाया, धर्म रक्षमाया, धर्म रक्षमाया अवतार घे,
पाठीशी भक्तजना. भक्तांच्या रक्षणासाठी देवताने अनेक अवतार धारण केले. पहा ना, अवतार तो धराया कारण, अवतार तो धराया कारण, हे अवतार तू धराया करण, अवतार तू धराया करण, अवतार तो धराया कारण, अवतार तो धराया कारण, अवतार तू धराया करण, अवतार तू धराया करण, उदराया जन जीवा अवतार तो धराया कारण, अवतार तो धराया अवतार तू धराया करण, अवतार अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. कोणाचा अवतार आहे उद्धार करण्यासाठी? देवतांचा. देवतांचा अवतार. भगवान परमात्मा अवतार कशा करता घेतात? भक्तांच्या रक्षणाकरिता अवतार घेत असतात. पहा, भगवान रामप्रभूंचा अवतार झाला. अयोध्येमधल्या लोकांचं कल्याण केलं रामप्रभूंनी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार झाला. गोकुळातल्या मथुरातल्या लोकांचा उद्धार केला त्यांनी. अशा अनेक देवाने अनेक अवतार घेतले, अनेक जणांचं कल्याण केलं. पहा, देवताने अंबरुष राजा होता, अंबरुष नावाचा राजा होता. त्या राजा माग ऋषींनी चक्र सोडलं, पण तो अंबरीश राजाची काहीही त्यामध्ये चूक नव्हती. म्हणून भगवान परमात्म्याने त्याला जो श्राप दिला होता, त्याला ज्या श्रापाचं कारण होतं, त्या श्रापाचे कारण भगवान परमात्म्याने स्वतः त्याच्या अंगावरती ओढून घेतलं. आणि त्याच अंबरीश राजासाठी किती अनेक जन्म सोसले, अनेक जन्म सायास केला. अंबरीश राजा झालं, सावता माळी झालं, जनाबाई, मुक्ताबाई, असे अनेक संत आहेत. त्या संतांसाठी देवाने काय केलंय? अवतार धारण केलंय, त्यांचं कल्याण केलंय, त्यांचा सांभाळ केलाय. अनेक भक्तांच्या कथा आहेत, अनेक देवांचे चरित्र आहेत. पण त्यामधील संत जनाबाईची एक खूप गोड कथा आहे. त्या जनाबाईचं चरित्र मी तुम्हाला सांगून जाईन. पहा, 5 वर्षाची जनाबाई. कथा अनेकांच्या परिचयाचीही असेल. 5 वर्षाची जनाबाई. आई वडिलांनी सांगितलं, निघाले आई वडील कुठे? पंढरपूरच्या यात्रेला. नेहमीप्रमाणे पंढरपूरच्या यात्रेला गेल्याच्या नंतर निघाले पंढरपूर यात्रेला. पंढरपूर यात्रेला जात असताना जनाबाईने हट्ट धरला, बाबा मलाही यायचंय. कुठं? पंढरपूर यात्रेला मला सुद्धा यायचंय, पंढरपूर यात्रेला मला यायचंय. असा हट्ट जनाबाईने धरल्याच्या नंतर आई वडील म्हणाले की आता काय करावं? कारण बाल हट्ट, स्त्री हट्ट आणि राज हट्ट हे 3 हट्ट माणसाला पुरवावेच लागतात. मग करावं तरी नेमकं काय करावं? मग ठीक आहे, चला म्हणे जनाबाईला. जनाबाई गेल्या पंढरपूर यात्रेला. आणि जनाबाई पंढरपूर यात्रेला गेल्याच्या नंतर पंढरपूर यात्रेला जनाबाई निघाल्या. पंढरपूर यात्रेला जनाबाई गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याच्या त्या ठिकाणी देवळामध्ये गेले. खूप मोठी रांग होती. त्या रांगेमध्ये एका नंबर करता करता आता जनाबाईचा नंबर आला. सगळ्यांचे दर्शन झाले. आणि जनाबाईची वेळ ज्यावेळेस आली त्यावेळेस जनाबाईने सांगितलं, देवाच्या चरणावरती पाया पडल्या जनाबाई. विठ्ठलाला पाहिलं जनाबाईने. आणि जनाबाई आईवडिलांना म्हणते, आता मला घरी काही यायचं नाही, मी काही आता वापस येणार नाही, तुम्ही निघून जा. कोणाला म्हणाल्या? आई वडिलांना म्हणाल्या. आता तुम्ही जा, मी काही येणार नाही. मग आई वडील म्हणाले, जना 5 वर्षाची आहेस तू, एवढ्या लहान वयामध्ये कोण तुझा सांभाळ करणार? या ठिकाणी घरी चल, पुढच्या वर्षी परत आपण येऊ की, चल आता घरी. पण जनाबाई काही ऐकायला तयार नाहीत. जनाबाईने देवाचे चरण मिठ्ठ धरून ठेवले घट्ट. काही जनाबाई सुटता कामा नाहीत, सुटतच नाही जनाबाई. मग असं केल्याच्या नंतर काय करावं म्हणून कोणी जनाबाई ऐकायला तयार नाहीत. आई वडील जनाबाईला त्या ठिकाणी सोडून निघून गेले. 5 वर्षाची मुक्ताबाई
वेळ झाली रात्रीची, आणि रात्रीची वेळ झाल्यानंतर त्या ठिकाणी कोणीही राहिलं नाही, कोणी माणूस नाही, कोणी नाही, भक्त नाही, कोणीच राहिलं नाही. मग त्यावेळेस त्या ठिकाणी नामदेवांचे वडील दामाजी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पाहिलं की एक 5 वर्षाची मुक्ताबाई या ठिकाणी रडत होत्या. मुक्ताबाईला पाहिलं दामाजीने, आणि पाहिल्याच्या नंतर दामाजी मुक्ताबाई जवळ आले. मुक्ताबाईंना म्हणतात, मुक्ता काय झालं तुला, का रडतीस तू? त्यावेळेस मुक्ताबाई म्हणतात की बाबा, सकाळी माझे आई वडील मला पंढरपूरला घेऊन आले होते, आणि पंढरपूरला घेऊन आल्याच्या नंतर मीच मूर्खपणा केला आणि मीच त्यांना म्हणले की मला इथंच राहायचं, मला आता कुठेही जायचं नाही. माझे आई वडील सगळं काही कोण आहे? माझा देव आहे. तुम्ही इथून निघून जा, मला माझ्या आईवडिलांशिवाय दुसरं कोणी नकोय, मला माझ्या विठ्ठलाशिवाय दुसरं कोणी नकोय. असं कोण म्हणालं? जनाबाई म्हणाल्या. मग दामाजी पंत म्हणाले की ठीक आहे, काही हरकत नाही, घाबरू नको, काही नको, मी इथलाच आहे, मी तुला घेऊन जाईल माझ्या घरी, तुला कोणी नाही याचा अर्थ असं नाही, असं समज की मला देवानेच पाठवले. मग घेऊन गेले दामाजी पंत त्यांना, आणि दामाजी पंत त्यांना घेऊन गेल्याच्या नंतर दामाजी पंत जनाबाईला त्यांच्या घरी घेऊन गेले. आणि तेवढ्यामध्ये गोनाईने पाहिलं दारातूनच, गोनाईने पाहिलं. गोनाई म्हणते, गोनाई रागातच आली. गोनाई दामाजी पंतांना म्हणते, का हो, अगोदरच घरामध्ये 15 माणसं आहेत, 14 माणसं आहेत, हे कुठून 15वा आणलंय तुम्ही? इथं आपल्याला खायची पंचायत आहे, हे लेकरूला हिला कशाला घेऊन आलात? कोण म्हणते? गोनाई म्हणते. मग गोनाई असं म्हणल्याच्या नंतर दामाजी म्हणतात, अहो कितीक लागतंय त्या लेकीला खायला, कशाला? ते एकटंच लेकरू देवळामध्ये रडत होतं म्हणून घेऊन आलो त्याला इकडे. त्यावेळेस त्या गोनाईच्या हातामध्ये झाडू होता. गोनाईच्या हातामधला झाडू, जनाबाई पुढं गेल्या, घाबरत नव्हत्या जनाबाई, लय दणकट होत्या, माझ्यासारख्याच होत्या बघा. जनाबाई गेल्या पुढं, जनाबाईन घेतला झाडू हिसकावून, द्या म्हणे इकडं, मी करते सगळं काम, काही तुम्हाला काम करायची गरज नाही, मी सगळं काम करेल. की झाडू घेतला आणि लगेच झाडायला लागल्या. गोनाबाई म्हणाल्या, तुला काय काम जमणार, एवढं झाडून होशील बाजूला, भाकरी कोण थांबणार? तुम्ही टेन्शनच घेऊ नका, मला गौरा थापीत येतात, मी गौऱ्यासारख्याच भाकरी करीन. कोण म्हणाल्या? जनाबाई. मग जनाबाई म्हणाल्याच्या नंतर जनाबाईने सगळं काम करायच्या. जनाबाई सकाळी पाटत 3 वाजता उठायच्या, तेव्हा काही गिरणी नव्हत्या, आपल्यासारख्या सोयी नव्हत्या. मग काय करायच्या? जात घ्यायच्या. जात जोडविले नाते पांडुरंग, जोडविले नाते पांडुरंग, जोडविले नाते पांडुरंग, जोडविले नाते पांडुरंग. वरीच्या घरात ओढीने शेतात, ओढीने जातं घ्यायच्या. त्या जात्यावरती दळण दळायच्या. जात्यावरती दळण घेतलं की लगे ओव्या गायला सुरुवात करायच्या. तुम्हाला येतात का ओव्या? मागं म्हणताल का? हा मागं म्हणा. तुम्ही तोपर्यंत घसा साफ करून घ्या, यांची बारी होऊन द्या एकदा. सगळ्यांनी आपली पार्टी जिंकली पाहिजे. आज जन्म कोणाचा आहे? रामाचा. पण रामप्रभू आजचे दिवस आपलेच बघा. आज कीर्तनकार कोण आहे? महिलाचे की म्हणा की हा आपलीच आहे. तुम्ही सगळ्यांनी आपला जोरा झाला पाहिजे. ओव्या येतात ना तुम्हाला? सगळ्यांनी पाठीमागे ओव्या म्हणायच्या. जनाबाई पाठ उठायच्या. जनाबाई काय म्हणायच्या माहिती आहे? सुंदर माझ जात ग म्हणा, फिरते बहुते गे. आवाज नाही येत, मोठ्याने म्हणा, मोठ्याने. सुंदर माझे जाते गे, फिरते बहुते गे, ओव्या गाऊ
सगळ्यांनी म्हणायचे ओव्या गाऊन ईश्वरात म्हणा दासी जनीच्या घरात थांबा आपली पार्टी लहान आहे पण जिंकली पाहिजे मोठ्याने बेसूर होऊन द्या मग तरी कुठं सूर आहे फक्त म्हणायचं आपलं मागचे आजोबा तुम्ही लय लांब बसलात पण तुम्ही सुद्धा म्हणायचंय एक तर माझी एक कानपूर लाईन खराब आहे म्हणून जरा मोठ्याने म्हणा ऐकू येत नाही मला डॉक्टर पार्टी जिंकली पाहिजे हो ना ओव्या गाऊन ईश्वरात म्हणा हसू नका आम्हाला तुम्ही भुकेले असू द्या काही नाही लाजू नका काही नाही पप्पाची माहिती तुम्हाला काही म्हणणार नाही बघा शांत बसा हसू नका तुम्ही आम्हाला हा परत हा ओव्या गाऊन ईश्वरात म्हणा दासी जनीच्या घरात जनीच्या म्हणले बाबा मी ओव्या गाऊन ईश्वरात दासी जनीच्या घरात ओव्या गाऊन ईश्वरात दासी जनीच्या घरात दळदळीले सख्या श्री हरी दळदळीले सख्या श्री हरी जनाबाई दररोज सकाळी उठायच्या आणि काय ओव्या म्हणायच्या सुंदर सुंदर माझे जात ग फिरते ओढे ओव्या गाऊ कौतुके तू ए रे बा विठ्ठला म्हणलं की ते विठेवर उडी मारायचं आणि कुठं यायचा जनाबाईच्या झोपडीत जात्याच्या मुखी जनाबाई जात काढायच्या आणि ते देवाला बोलवलं की देव विठेवरचा उडी मारायचा आणि जनाबाईच्या झोपडी द्यायचा जनाबाईच्या झोपडी देव आल्याच्या नंतर सगळे तिकडे काकडा करणारे महात्मे साधू लोक ते वारकरी भक्त देवाला म्हण जनाबाईला येऊन बोलायचे जना नको ग बोलव जाऊ देवाला तू देवाला आरोळी दिली की देव विठेवरचा उडी मारतो तुझ्याकडे येतो आम्ही नसतं काकडा करायचा का कशा करता आम्ही तरी काकडा करायचा कोण म्हणायचं वारकरी म्हणायचे देवाला मग जनाबाई म्हणायच्या नाही बोलवत मी त्या देवाला मग एक दिवस झाला 2 दिवस झाला जनाबाई शांत होत्या आता देवालाच करमेना देव स्वतः आले जनाबाईकडं आणि जनाबाईला म्हणतात जना 2 दिवस झालं नेमकं काय झालंय तुम्हाला का बोलवत नाहीस जनाबाईने सांगितलं हे बघ देवा माझं काय रे मी इथं झोपडीमध्ये बसून तू फक्त ओव्या गाते पण तिथं तुझ्या दारामध्ये काकडा करतात रे वारकरी तसं नको करू तू मी जर ओव्या गायला लागले तर तू येतोस आणि तू काय करतोस इथं येऊन बसतोस मग तिकडं काकडा करणारे वारकरी त्यांना खूप वाईट वाटतं तू येत जाऊ नको म्हणून मी ओव्या म्हणत नाही मग देवाने सांगितलं हे बघ जना असं जमणार नाही तू काय कर मला कोणत्याही रूपामध्ये बोल मी येईल मग दुसऱ्या दिवशी जनाबाईने जातं काढलं
आणि जनाबाईने जातं काढल्याच्या नंतर जनाबाईने आज वेगळाच अभंग घेतला. एग एग विठाबाई माझे पंढरीचे पंढरीचे आई. आई. असं म्हणल्याच्या नंतर भगवान परमात्मा विठेवरचा उठला आणि डायरेक्ट गेला रुक्मिणी मातेच्या शृंगार रूम मध्ये. त्या रूम मध्ये गेला, सगळा काही शृंगार रुक्मिणी आईसाहेबांसारखा केला. रुक्मिणी आईसाहेबांसारखा शृंगार केल्याच्या नंतर सेम टू सेम रुक्मिणी आईसाहेबांसारखे भगवान परमात्मा दिसू लागले. आणि तो रुक्मिणी आईसाहेबांसारखा शृंगार केलेला देव कुठं आले? जनाबाईच्या झोपडीत आले. जनाबाईच्या झोपडीत देव तसा शृंगार करून आले आणि परत जात्यावरती बसले. आज तर वेगळं झालं. जनाबाई जसं उभ्या पुढं म्हणत होत्या तसंच देव मागं म्हणत होते. जनाबाई म्हणायचे एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई. देव पण तसंच म्हणायचे एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई. आता देवाला ही सोडून कोणती आई होती बरं? तीच आई होती ना आपली. पण देव तसंच म्हणायचे, भानच नव्हतं राहिलं देवाला. आता एक दिवसचा प्रसंग असा झाला, त्या ठिकाणी भगवान परमात्मा आले आणि देव आल्याच्या नंतर देवाला खूप झोप लागली. तसेच देव जनाबाईच्या झोपडीमध्ये झोपले. पहाटेचे 4 वाजले. जनाबाईने उठवलं देवाला, देवा उठा, काय झालं? उठा पांडुरंग पंढरपूरमध्ये आता सगळे भक्तजन आलेत आणि त्या ठिकाणी तुमच्या नावाचा जयघोष सुरू आहे. उठा आता झोपेतून. उठा म्हणल्याच्या नंतर भगवान परमात्मा तातडीने उठले आणि तसेच निघून गेले. भगवान परमात्म्याचे त्या ठिकाणी काय राहिले? भगवान परमात्माचा त्या ठिकाणी पंचा राहिला, तसाच त्या ठिकाणी राहिला. आणि जी शाल जनाबाईने देवाच्या अंगावरती पांघरून घालण्यासाठी टाकलेली होती ना, देव झोपले होते त्यावेळेस, तशीच शाल अंगावरती घेऊन कुठं गेले देव? विटेवरती गेले. भक्तगणांचा काकडा झाला. काकडा झाल्याच्या नंतर ज्यावेळेस देवाची पूजा सुरू झाली आणि पूजाच्या वेळी त्यांनी सगळ्यांनी पाहिलंय, त्या सगळ्यांनी पाहिलं आता देवाच्या अंगावरती काय पंचा नाही तर काय शाल आहे. कोणी केला असं? कोणी देवाचा अपमान केला? देवाच्या अंगावरचा पंचा चोरून नेला. देवाच्या अंगावरची, देवाच्या गळ्यामधलं लॉकेट चोरून नेलं. कुणी देवाच्या अंगावरती शाल आणून टाकली. सगळ्या मंगळवेढ्यामध्ये, सगळ्या पंढरपूरमध्ये त्याची चर्चा सुरू. सगळीकडे सगळं पंढरपूर चेक केलं, सगळं मंगळवेढा चेक केला. फक्त राहिलं होतं जनाबाईची झोपडी. आणि जनाबाईच्या झोपडीमध्ये जनाबाईची झोपडी राहिली. तेवढ्यामध्ये एक भक्त आला, एक वारकरी आला आणि तो वारकरी सांगू लागला, काय करा? जनाबाईच्या झोपडीमध्ये चला. जनाबाईच्या झोपडीमध्ये गेल्याच्या नंतर जनाबाईच्या झोपडीमध्ये गेला देव आणि जनाबाईच्या झोपडीमध्ये सगळे वारकरी गेल्याच्या नंतर त्यांनी पाहिलंय की त्या ठिकाणी तसं जनाबाई दळण करत होत्या. आणि जनाबाई दळण करत असताना त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा पंचा आणि गळ्यामध्ये असलेलं लॉकेट त्या ठिकाणी देवाचं पडलेलं होतं. सगळ्या वारकऱ्यांनी पाहिलं. आता म्हणले जनाबाईला शिक्षा करायची. काय शिक्षा करायची? जनाबाईला सुळावरती चढवायचं. कोणाला म्हटले? जनाबाईला सुळावरती चढवायचं. आता जनाबाईला सुळावरती चढवायचं. सगळ्या मंगळवेढ्यामध्ये सगळीकडे चर्चा सुरू झाली. नामदेव आले, दामासिटी आले, राजाई गोनाई सगळे आले. सगळे आल्याच्या नंतर ते म्हणतात जनाबाई असं काम करूच शकत नाही, जनाबाई चोरी करूच शकत नाही आणि त्यातली त्या देवाची तर कधीच करू शकत नाही. जनाबाईवरती आळ आला, परंतु आळ आल्याच्या नंतर जनाबाई काही एक शब्द बोलत नाहीत. जनाबाईने सांगितलं, हे बघा, देव स्वतः या ठिकाणी झोपायला आले होते आणि देव झोपायला आल्याच्या नंतर त्यांचं पंचा आणि लॉकेट या ठिकाणी राहिलंय आणि माझी जी शाल होती
मी पांघरून घातलेली देवाला ती देवाच्या याच्यावरती गेली. आता विचार करून सांगा, तुम्ही जर असं एखाद्याला सांगत असाल तर तुमचा विश्वास बसन का कोणाचा? नाही, कारण जगाचा मालक येतो. एखाद्याच्या झोपडीमध्ये येऊन कसा झोपल? सगळ्या वारकऱ्यांना वाटलं की जनाबाई खोटं बोलतात. मग जनाबाई खोटं का बोलतात? काही ते म्हणाले, जनाबाई तुमचं काहीही असो, पण आता काय करायचं, तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. तुम्ही चोरी केली, तुम्हाला सुळावर देण्यात येईल. सूळ रचला गेला. सूळ रचल्या गेल्याच्या नंतर जनाबाईच्या गळ्यामध्ये काही न्याहारं टाकले, तसेच जनाबाईला घेऊन गेले. आणि जनाबाईला घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जनाबाईला सुळावर देण्यात, तेवढ्यामध्ये त्या सुळाचं पाणी झालं. त्या सुळाचं पाणी झालं. त्या ठिकाणी भगवान परमात्मा प्रगट झाले आणि भगवान परमात्म्याने सांगितलं, वारकऱ्यांनो काहीही झालेलं नाही, जनाबाईने काहीही केलेलं नाही, सगळं केलंय ते मी केलंय. मी जनाबाईच्या झोपडीमध्ये गेलो होतो, त्या ठिकाणी माझा पंचा जनाबाईच्या झोपडीमध्ये राहिला होता. जनाबाईची चुकी नाही. हे उदाहरण संपलं. सिद्धांत लक्षात घ्या. पहा, यातून एकच गोष्ट सांगायची, ज्या वेळेस भक्तावरती काहीतरी आरोप येतो, काहीतरी आळ येतो, भक्तांना संकट होतात, त्यावेळेस माझा देव काय करत असतो? त्यांचं रक्षण करण्यासाठी आणि त्यांची मदत करण्यासाठी अवताराला येत असतो. अशाच एका भक्ताची अंबरीश राजाची अवस्था झाली आणि म्हणून देवाने अवतार धारण केला. अभंगाचं दुसरं. अंबरुषीसाठी जन्मसुखी रे, अंबरुषीसाठी हो जन्मसुखी रे, करण्यासाठी देवताचा अवतार असतो. पहा, अनेक साधू संतांनी सुद्धा अवतार घेतलं. कोणाचं? या जनकल्याणाचं, या जनाचं, या लोकांचं कल्याण करण्यासाठी. आपल्याच गावामध्ये आता विचार करा, प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला अयोध्येमध्ये, तिथल्या लोकांचं कल्याण झालं. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने अवतार घेतला कुठे? मथुरा, गोकुळ, तिकडल्या लोकांचं कल्याण केलं. तुकोबारायांनी अवतार घेतला देहूमध्ये, तिथल्या लोकांचं कल्याण केलं. माऊलींनी अवतार घेतला आळंदीमध्ये, तिथल्या लोकांचं कल्याण करून तिथली भूमी सुद्धा पवित्र केली. मग विचार केला भगवान बाबांनी, काय करावं आता? भगवान बाबा म्हणाले, सगळीकडचं कल्याण होतंय, माझ्या बीड जिल्ह्यातलेच लोक का अडाणी राहतात? माझ्या बीड जिल्ह्यामधले लोक अजूनही का कष्ट करतात? सगळीकडे लोक डोक्याने पैसे कमवायला लागले, अजूनही माझा बीड जिल्हा ऊसतोडच का आहे? मग भगवान बाबांनी ठरवलं काय करायचंय? माझ्या बीड जिल्ह्यामधलं कल्याण करायचंय. भगवान बाबा अवताराला आले. आपल्या या बीड जिल्ह्यामध्ये सुपे सावर गावामध्ये भगवान बाबांचा जन्म झाला. आणि भगवान बाबांचा जन्म झाल्यानंतर भगवान बाबा एवढे बुद्धिमान, एवढे तेजस्वी भगवान बाबा. विचार करा,
भगवान बाबाने फक्त स्वतःच्या घराण्याचं कल्याण केलं असं नाही बरं, अनेक कुटुंबाचं कल्याण केलं, आज अनेक पिढ्यांचं कल्याण केले. भगवान बाबांसोबत जे त्यांचे मित्र, त्यांचा सखा म्हणून जे राहायचे ते माझे आजोबाचे वडील म्हणजेच सखाराम केडकर. तुम्हाला काही सांगायची वेगळी गरज नाही, तुमच्या सगळ्यांना माहीत आहे. परमार्थ हा एवढाही सोपा नाही दादांनो. परमार्थ करण्यासाठी रक्त जसं असायला हवं, आमच्या रक्तातच परमार्थ बिंबलेला आहे, म्हणून एवढ्या कमी वयात आम्हाला परमार्थाचा नाद लागला. एक सांगू, माझे जे आजोबाचे वडील आहेत सखाराम खेडकर, ते भगवान बाबांचे एकदम जिवलग मित्र होते. म्हणजे मी म्हणत नाही, पण माझे पंजोबा म्हणायचे भगवान बाबाला भग्या, आणि भगवान बाबा माझे पंजोबाला म्हणायचे ए सख्या. बरोबर आहे का नाही? भगवान बाबा आमच्या शेतामध्ये येतात, अजूनही त्या शेताला आमचे काही कमी नाही बघा, अजूनही पीक निघतंय. भगवान बाबांनी अनेक कुटुंबाचं, अनेक पिढ्यांचं कल्याण करून गेलेले आहेत. भगवान बाबांनी सांगितला उपदेश आपल्या लोकांना, आपल्या खेड्यापाड्यातल्या ऊसतोड गोरगरिबांच्या लेकरांना सांगितलं, लेकरांनो पुस्तक वाचा, मस्तक सुधरेल, आणि सुधारलेलं मस्तक कुठेही नतमस्तक होणार नाही, कोणाचंही हस्तक होणार नाही, म्हणून पुस्तक वाचा. कोणी सांगितलंय? भगवान बाबांनी सांगितले. भगवान बाबांनी उपदेश केला आणि तोच उपदेश घेतला. काही ज्या लेकरांनी तो उपदेश भगवान बाबांच्या मनामध्ये रुचवला ते लेकरं आज DYSP या पदवीपर्यंत पोहोचले. भगवान बाबांच्याच गावचं संतोष खाडे नावाचा मुलगा आज काय झालेला आहे? DYSP झालाय. फक्त भगवान बाबांची कृपा आहे. एवढंच नाही, मागं चर्चा होती की का मेंढ्यावालाचा मुलगा तो सुद्धा एक अधिकारी झालाय. कोणाची? संतांची कृपा आहे हो. भगवान बाबांसारखे संत या खेड्यापाड्या जिल्ह्यामध्ये आले. अनेक इथलंच नाही तर अनेक गावागावामध्ये भगवान बाबा गेले. प्रत्येक गावामध्ये, ज्या गावामध्ये भगवान बाबा गेले त्या ठिकाणी भगवान बाबांनी काही ना काही चमत्कार म्हणण्यापेक्षा काही ना काही त्यांच्यावरती कृपा केलेलीच आहे. कोणाचं ना कोणाचं घर सुधरवलंय. एक मुलगी तर एक बाई, एक वेडी होती, वेडी. भगवान बाबांनी फक्त तिच्यावरती नजर टाकली, नजरेत नजर मिळवली, त्या बाईचं कल्याण झालं, वेडी झालेली बाई सुधारली. विचार करा की भगवान बाबा हे काही कमी संत नाहीत किंवा कमी श्रेष्ठ संत नाहीत. अनेक जणांनी विचार केला, अनेक जणांनी सांगितलं, अनेक जण अजून लोक टीका करतात की बाबा भगवान बाबांना नारायणगडावरून हकललं गेलं, भगवान बाबांना नारायणगडावरून हकललं गेलं. खूप लोकांनी स्वतःचं नुकसान करून घेतलं. आणि खरं आहे ते. आज जर त्यावेळेस भगवान बाबांना त्या नारायणगडावरून हकललं गेलं नसतं तर आज भगवानगड तयार झाला नसता. नारायणगडावरून हकलून दिलं म्हणून आज एवढा मोठा भगवानगड तयार झालाय. आणि त्या भगवानगडाचं नाव कोणत्याही गावामध्ये घेतलं जात नाही असं नाही. महाराष्ट्र राज्य, आंध्र प्रदेश सगळीकडे भगवानगडाचं नाव प्रसिद्ध झालेलं आहे. एवढे श्रेष्ठ संत भगवान बाबा, त्या संतांनी सुद्धा कोणासाठी अवतार घेतलाय हो? तुमच्या आमच्या कल्याणासाठीच ना. एवढंच नाही, सावतामाळी असतील, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, माऊलीनं तर किती त्रास सहन केलाय त्यांच्या जीवनामध्ये. का? होऊ द्या म्हणे, मला काय त्रास व्हायचा आहे, तावगे विश्वचे माझे घर, ऐसी मती जायची स्थिर. पहा, माऊलींना एवढा त्रास झाला, त्यांच्यावरती लोकांनी शेण फेकलं, गोळे फेकले, माती फेकली, भाकर खाऊ दिली नाही हो माऊलींना, अन्न. आज आळंदीमध्ये जाऊन बघा, लाखो वारकरी जातात त्या आळंदीमध्ये, पण एक सुद्धा उपवासी राहतं का? नाही. ज्या माऊलींना खाण्यासाठी एक टाइम भाकर भेटत नव्हती त्या माऊलींच्या आज दरबारामध्ये जा, एक सुद्धा उपवासी राहत नाही. राजा
त्यांना खूप त्रास झाला. खूप सुंदर प्रसंग एक माऊलींच्या जीवनातील सांगून जाईल पहा. ज्ञानोबारायांना खाण्यासाठी भाकर नव्हती. त्यावेळेस माऊली मुक्ताबाईने हट्ट केला, माऊली खूप भूक लागली, 2-3 दिवस झालं माझ्या पोटामध्ये काहीच नाही खाण्यासाठी. मग काय करावं? माऊली गेले, परंतु माऊली गेल्याच्या नंतर भिक्षा मागून आणली माऊलींनी. पण ती भिक्षा सुद्धा विसोबा खेचरांनी माऊलींना खाऊ दिली का? नाही खाऊ दिली. फक्त पीठ होतं, ते पीठ सुद्धा मातीमध्ये मिसळून ते मातीमध्ये मिसळलं, पाण्यामध्ये फेकून दिलं. एवढा माऊलींना त्रास झाला, अफाट त्रास झाला, परंतु त्या माऊलीने सुद्धा या जगाचं कल्याणच केलंय. संत जगाच्या दुःखाने जे दुःख होतात त्यांना संत म्हणतात, आणि जगाच्या दुःखाने जे सुखी होतात त्यांना जीव म्हणतात. हाच फरक आहे संतांमध्ये आणि आपल्यामध्ये. पहा, असे अनेक संत आहेत. तुकोबरायांना सुद्धा काही कमी त्रास झालेला नाहीये. तुकोबरायांना खूप त्रास झाला, नामदेवरायांना खूप त्रास झाला, सगळ्या संतांना त्रास झाला, पण त्यांनी काय केलंय? आपलं कल्याणच केलं. एकदा